पर्यंत ह्या खेळपट्टीवरती ह्या संघाला आपण पाहिलंय आणि आता त्यांची जी विजयाची घोडदौड तिला कुठे का होईना थांबवण्याचा प्रयत्न एका बाजूनं दत्तकृपा कोपरा संघ करताना पाहायला मिळेल. दोन्ही संघांना विश ऑल द बेस्ट. पंचाचा ग्रीन सिग्नल लेफ्ट पहिला चेंडू आणि आपल्याला 5 षटक 25 मिनिटांमध्ये फेकायचीच आहेत. पहिलाच बॉल राईट मोर द विकेट ना 10 वाजून 10 मिनिटांनी पहिला बॉल पडलाय. ही चांगली बाब आहे कारण की लवकर सामने सुरू झाले तर मात्र जास्त षटकांचे सामने आपण खेळू शकतो. जिनीत पवारला आपण पाहतोय. काल एक टीम क्वालिफाय झाली उत्तर शिवसंघ सुपर 4 मध्ये तो संघ डायरेक्टली पोहोचलाय आणि दमदार काळ त्यांचं कार्य राहिलं. परंतु आज देखील 8 नामांकित संघ आपल्याला पाहायला मिळतील. पहिला चेंडू तर चांगला आलाय. इथे फटका सजवण्याचा प्रयत्न परंतु मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात होता. अगदी त्याच्या हातामध्ये हा बॉल गेलाय. सेकंड अटेम्प्टला बॉल पकडलाय आणि एकही धाव नाहीये. विपुल पाटील आणि सोबत शिवम गोंधली ही सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये टीम नावालीची पाहायला मिळते. 2 ताकदवर फलंदाज. एका बाजूने अष्टपैलू भूमिका नेहमीच शिवमनं आपल्या संघासाठी पूर्ण केली आहे तर आता जबाबदारी विपुलच्या खांद्यावरती जास्त असेल बॅटिंग मध्ये. चांगला चेंडू समोरच्या दिशेला परंतु एक्झॅक्टली जिथे जिथे क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात त्याच क्षेत्रामध्ये चेंडू जात आहेत. याचं कारण ज्या पद्धतीची गोलंदाजी केली जाते त्याच पद्धतीची व्यूहरचना आपण जिनीत पवारची पाहिली. बऱ्याच दिवसानं तो देखील खेळतोय. बाईटमध्ये त्यांनी देखील म्हटलं की आज बऱ्याच दिवसानंतर मी मैदानावरती उतरलोय आणि आज जरूर 100% देण्याचा प्रयत्न असेल. ज्या काही त्रुटी मागील काही स्पर्धेमध्ये झाल्या असतील त्या भरून काढाव्या लागतील आणि इथे दर्जेदार खेळ आम्हाला करायचा आहे आणि ही जी स्पर्धा आहे त्या स्पर्धेमधील किमान एखादा क्रमांक आम्हाला पटकवायचा या हेतून हे दोन्ही संघ मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करत असताना एका धावेनं धावफलकावरती सुरुवात तर झाली आहे. चांगला चेंडू समोरच्या दिशेला ड्राईव्ह करायचं होतं परंतु शॉट कव्हर क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात पाहायला मिळतात. पॉवर सर्कलचं हे पहिलं षटक आहे आणि खास करून या स्पर्धेचं वैशिष्ट्य की 6 षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यापैकी 2 पॉवर सर्कलची षटकं आपण पाहतोय. अतिशय सुरेख हे क्रीडांगण, ऐतिहासिक क्रीडांगण. भरपूर साऱ्या स्पर्धा ह्या क्रीडांगणावरती आपण आजवर पाहिल्यात आणि खेळपट्टी अतिशय देखणे आपण पाहतोय. दोघांना योगदान आहे या खेळपट्टीवरती. फुल्लेंचा चेंडू प्रहार करायचा होता इनफिल्डच्या वरतून परंतु व्यवस्थित बॅटवरती बॉल आला नाही. एकच धाव तिथे देखील प्राप्त होईल. 6 षटकं आहेत त्या कारणास्तव टेम्परमेंट पहिल्या षटकात तरी दाखवला जातोय परंतु धावसंख्येचा विचार केला तर फक्त 3 धावा. परंतु एरवी काही ठिकाणी आपण पाहतो पॉवर प्लेला टार्गेट देखील केलं जातं. अशा ठिकाणी जास्त धावा आपल्याला पाहायला मिळतात. इथे तसं घडत नाही. विकेट वाचून खेळ सध्या तरी आपल्याला पाहायला मिळतो. बिनबाद 3 ही सुरुवात पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात. शेवटचा चेंडू फॉर द विकेटनं रिवर्स खेळायचा होता. आउट अपील जरूर राहिली परंतु पंच खारीज करतायत. अतिशय चांगली पंचांची कामगिरी आजवर ह्या विभागामध्ये आपण पाहिली आहे. आमचे पवार सर असतील आणि सहस्त्रबुद्धे सर यांना आपण पाहतोय. षटक पहिलं समाप्त झालंय आणि पहिल्या षटकाखेरीस बिनबाद 3 अशी संत सुरुवात मी तरी म्हणेन. आमच्या समेत आमचे ऑफिशियल गुणसंख्यालेखक शांतारामजी जाधव. जरूर हे गुणसंख्यालेखक अगदी मी ज्यावेळी खरं तर कारकीर्द सुरुवात देखील केली नव्हती तेव्हापासून हे नाव मी ऐकतोय आजवरती कारण की गुणसंख्यालेखन ही महत्वाची बाब आहे. जेव्हा जेव्हा समालोचन करतायत त्यांच्यापर्यंत इत्याभूत माहिती आता तरी लाईव्हच्या माध्यमातून काही गोष्टी अपडेट होत आहेत आमच्यापर्यंत सहज पोहोचत आहेत परंतु अगोदरचा काळ 5-6 वर्ष अगोदरचा काळ लाईव्ह मध्ये देखील एवढी इम्प्रूव्हमेंट नव्हती. तेव्हा बऱ्याचशा गोष्टी तलोजा नाईट मध्ये देखील सातत्यानं मी पाहिलंय की इत्याभूत माहिती प्रत्येक बॉलवरती काय घडलंय मागील आढावा मागच्या दिवसामध्ये काय झालं ह्या संपूर्ण गोष्टी आमच्यापर्यंत पोहोचवल्या जातात आणि आम्हाला जेव्हा एखादी गोष्ट माहीत असेल तरच ती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू शकतो. तर त्यांचं देखील आज मनापासून आपण कौतुक करू आणि जाऊया मॅचच्या दिशेनं. पहिलं षटक कंप्लीट झालंय आणि पहिल्या षटकात बोलवाला गोलंदाज जिनीत पवारचा राहिला. संघनायक होता. स्वतःनं निवडलेला निर्णय अगदी तो पथ्यावरती पाडावा ह्या दृष्टिकोनातनं पहिलं षटक तर राहिलं. दुसऱ्या षटकामध्ये आता गोलंदाज यश कोळीला आपण पाहतोय. हे षटक देखील प्रतिबंधात्मक असेल परंतु ह्यावेळेस मुभा असेल 3 क्षेत्ररक्षक आपण 38च्या बाहेर सजू शकता. ओव्हर द विकेट ना पहिला चेंडू अप्रतिम बॉल सुपर डिलिव्हरी. शॉर्ट टर्म फॉर्मॅट मध्ये हा चेंडू सर्रास आपल्याला पाहायला मिळतो. अवे फ्रॉम द बॉडी ज्याला आपण म्हणतो व्हाईट लाईनच्या अगदी जवळून चेंडू हाताळले जातात आणि तो प्रयत्न ह्या ठिकाणी करत असताना कोळी. पुढील चेंडू पंचांच्या डाव्या बाजूनं उजव्या हातानं लॉप करायचा होता. एज लागली आहे. शॉट थर्डमॅन क्षेत्ररक्षक आहेत तिथे. फील्ड केलं जाईल फक्त मिळेल सिंगल.
6 षटकं आहेत. 6 षटकामध्ये काल देखील 1-2 मॅचेस मी ते पाहिल्या. किमान 60+ धावा इथे अनिवार्य आहेत. हे क्रीडांगण जिथे गोलंदाज आणि फलंदाज या सर्वांना योगदान, आणि ह्या क्रीडांगणावरती उच्चांक जर पाहिला तर तब्बल 102 कानपोली संघ बरसला होता. मात्र पाडाच्या अगेन्स्ट खरे तर ही महत्वाची बाब. फटका सजवायचा होता, अप्रतिम झेल, एक वेल जज कॅच आणि त्या कॅचनं डाव संपलाय. शिवम गोंधलीला परतावं लागेल. साहिल होता त्या ठिकाणी आणि त्याच्या चांगल्या झेलनं खेळ संपलाय शिवम गोंधलीचा. केला आणि कॉट बँडच्या माध्यमातून त्याला परतावं लागलं. 99 साठी विराज वरती विश्वास टाकलाय जय गणेश विष्णू स्पोर्ट नावाळी संघ. चांगला चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, डीप मधनं लॉंगांचा क्षेत्ररक्षक पुढे येईल तोपर्यंत फक्त मिळेल ती सिंगल. ज्या पद्धतीने संघनायकानं म्हटलं की विपुल वरती आज जास्त दारोमदार असेल. बॅटिंग लाईनअपचा विचार केला तर प्रमुख फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं आणि मोठे फटके नियमित त्याच्या बॅटमधून आपण पाहतो, परंतु आज त्या खेळीची पुनरावृत्ती त्याला इथे जरूर करावी लागेल. इथे तर फटका दाखवलाय, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे, पाहतोय आणि फक्त पाहत राहील. त्याच्या डोक्यावरून चेंडू निघून जाईल सीमारेषा पार. आजच्या दिवसातील पहिला ब्रँडेड षटकार. आतापर्यंत ह्या स्पर्धेमध्ये जर आपण विचार केला तर 2 अर्धशतकं आपल्याला पाहायला मिळाली, ज्यामध्ये रोहित घरत सुरुवातीला बरसला आणि कालच्या दिवसामध्ये आपण विशाल पाटीलचा देखील खेळ पाहिला होता. ह्या खेळपट्टीवरती जर आपण विचार केला तर धावा बनताना आपण पाहिल्यात. आणखी 14 बॉल 50 योगदान आपण तेंबोडेच्या अगेन्स्ट धाकटे डोईचा रोहितला पाहिलं होतं. त्यानंतर धानसरच्या अगेन्स्ट विशाल पाटील तुर्बे संघाचं ज्यानं 12 मध्ये 54 बनवल्या होत्या. सध्याच्या घडीला जर आपण विचार केला तर स्क्रीनवरती देखील त्या गोष्टी आपण पाहू शकता, ज्या पद्धतीनं खेळ ह्या स्पर्धेमध्ये राहिला होता. 2 अर्धशतकं आणि फॉर्च्यून इव्हेंट आणि आमचे कृष्णदादा म्हात्रे यांची कमाल. जेव्हा जेव्हा आपण पाहतो की आणि सचिन मोरे याचं निर्धाव षटक मला तरी वाटतं जर तुमच्यापर्यंत ह्या साऱ्या काही गोष्टी आणण्याचा प्रयत्न जेव्हा जेव्हा पार्टनरशिपचा विचार केला तर 2 पार्टनरशिप आपण पाहिलं 50+, ज्यामध्ये रोहित घरत आणि रोहित दोन्ही रोहित घरतच होते. यस, सिनियर आणि एक ज्युनियर, एक कुणाल पाटील आणि एक संगम राजे. तुला जो मजकूरची ती जोडी 57 ची पार्टनरशिप आणि हायस्ट पार्टनरशिप 65 धावसंख्येची. नव्या मॅचच्या दिशेनं षटक क्रमांक 30 वन्स अगेन सेकंड स्पेल मध्ये आपण जीनीतला पाहतोय. पहिला चेंडू समोर खेळले, क्षेत्ररक्षक त्या क्षेत्रामध्ये जरूर पाहायला मिळतात. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत आणि धावा देखील 2 या ठिकाणी पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळाल्या. आता मात्र धावफलकावरती धावसंख्येचा वेग वाढवावा लागेल. धावफलक 14 या आकड्यावरती. पहिल्या षटकात 3, त्यानंतर आले त्या 9. एक षटकार आला होता, परंतु चांगला प्रयत्न यश कोहलीचा देखील आपण पाहिला आणि आता जीनित पवार वन्स अगेन आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती 2, 14 धावा धावपटलावर. राईट ऑफ द विकेट न जीनित समोर विपुल.
एज लागली, मागे निघून चाललाय बॉल, शॉट फाईन लेग, चांगली फिल्डिंग झाली आहे त्या ठिकाणी. एकच धाव. 6 षटका आहेत. कोणत्या गोलंदाजाला टार्गेट करायची ही रणनीती जरूर असेल ती टीम नावालीची, परंतु सुरुवात देखील खूप महत्वाची. ज्या पद्धतीने आपण म्हणतो की तुमची सुरुवात कशी आहे हे खूप मॅटर करतं, खूप महत्वाचं असतं आणि ती सुरुवात मात्र द्यावी लागेल. सुरुवातीची 2 षटकं थोडीशी संतजनक राहिली. प्रहार करण्याचा प्रयत्न, फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक होता, लाजवाब क्षेत्ररक्षण. साहिलला आपण पाहिलं, ह्या अगोदर एक झेल देखील त्यानं पकडला होता आणि ते स्वतःला झुकून दिलं. त्यांना 100% कमिटमेंट ज्याला आपण म्हणतो. आणि फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये ह्या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात, खास करून जेव्हा आपण लॉंग ऑन लॉंग ऑफ किंवा मिड विकेट काऊ कॉर्नर या क्षेत्रामध्ये असता तेव्हा भरपूर आपल्याला चेस देखील करावं लागतं, झेलसाठी प्रयत्नशील असावं लागतं आणि ह्या गोष्टी सातत्यानं आपल्याला आणि सर्वोत्तम फिल्डर संघातील ह्या क्षेत्रामध्ये सर्रास आपल्याला पाहायला मिळतात. आंतरराष्ट्रीय स्तरावरती पॉईंटचं क्षेत्र खूप महत्त्वाचं आहे, परंतु ग्रामीण क्रिकेटचा विचार केला तर मिड विकेट ते लॉंग ऑन हे क्षेत्र अतिशय महत्त्वाचं आपण पाहतोय. चांगला चेंडू, चांगला चेंडू. पंचांना प्रश्न जरूर उच्चारला होता, परंतु पंच दर्शवतात की रिटर्न क्रीजच्या अगदी जवळून हा बॉल निघून गेलाय आणि ते डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी आतापर्यंत जखडून ठेवलंय फलंदाजांना. एकमात्र फलंदाज शिवम बाद झालाय. त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये विराज आणि सोबतीनं विपुलला पाहतोय. इथे देखील दुरून केसला गॅप मध्ये क्षेत्ररक्षक येत आहेत. आता मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर एका टप्प्यावरती चेंडू सीमारेषा पार, खणखणीत असा चौकार. चव्वेचाळीस चौकार आपल्याला पाहायला मिळाले. हा लेखाजोखा आणि दुरून ज्या पद्धतीनं खेचून मारण्याचा प्रयत्न विराटचा अगदी सक्सेसफुल ठरलाय. धावफलकाचा विचार केला तर 21-21. इथे समोरच्या दिशेला अप्रतिम फटका, क्लास दाखवलाय मैदानाच्या आतमध्ये विराजनं आणि बॉलला पाठवला. तर वाडिश लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमारेषा पार, नेत्रदीपकाचा षटकार. पाण्याची मांग केली जाते. 3 षटक समाप्त झालेत. अंतिम बॉलवरती षटकार आलाय. धावसंख्येचा विचार केला तर ह्या 6च्या मदतीनं धावफलक वेगानं पुढे सरकते 27 आकड्यावरती आणि 3 षटकांचा खेळ संपला. पाण्याची मांग आणि आता पाणी घेऊन मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी बिल्ड होताना आपण पाहतोय. 27 धावा धावफलकावर. नेक्स्ट मॅच मध्ये आपण पाहणार आहोत टीम किरवली आणि त्यांच्या विरोधात उत्तर शिव. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतो, याची दक्षता घ्या. एखादा संघनायक उपस्थित असेल तर त्या संघनायकाला टॉस विन देणार आहोत. स्क्रीनवरती आपण पाहू शकाल ज्या व्यक्तिमत्वाचा आज वाढदिवस आहे, अनिश लक्ष्मण शेठ म्हात्रे. आज त्यांना वाढदिवसाच्या भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊ आणि ह्या 2 बंधुराजांच्या माध्यमातून पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी अनिश लक्ष्मण शेठ म्हात्रे आणि मोनिश लक्ष्मण शेठ म्हात्रे या मान्यवरांकडनं पहिल्या क्रमांकाची जी आकर्षक ट्रॉफी आपण पाहतो ती आम्हाला पुरस्कृत करण्यात आली आहे. त्याबद्दल त्यांचे मनापासून आपण आभार व्यक्त करू आणि वाढदिवसाच्या पुन्हा एकदा अनिश म्हात्रेला आपण भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊ. इच्छित त्याच्या मनोकामना त्याच्या जीवनामध्ये पूर्ण होत ही सदिच्छा बाप्पाचरणी आपण अर्पण करूया आणि पुन्हा जाऊया मॅचच्या दिशेनं. नेक्स्ट मॅच टीम किरवली आणि उत्तर शिव दोन्ही संघ असतील. तर इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतो. आम्ही लॉट्स मध्ये देखील सूचना दिल्या होत्या की ज्या पद्धतीनं नियम आहेत, खरं तर चेतनेश्वर खुटारीची स्पर्धा म्हटली तर नियमांमध्ये जी कडकता नियमित आपल्याला पाहायला मिळते आणि इथे देखील आपल्याला ते या गोष्टी जरूर पाहायला मिळतील. जे एक सत्र संपल्यानंतर टॉस अनिवार्य आहे. दोन्ही संघ उपस्थित नसतील तर सामना
5 षटकांचा राहील तर षटक कमी होतील आणि एकच संघनायक उपस्थित असेल तर त्याला टॉस विन देण्यात येईल आणि मॅच संपल्यानंतर मॅच सुरू होईपर्यंत वेळ झाला तर प्रत्येक 5-5 मिनिटाला 2-2 चेंडूची पॅनल्टी आहे. या गोष्टी आपण लक्षात असू द्या. तर जाऊया मॅचच्या दिशेने. षटक क्रमांक 14 अक्षय पाटीलचा वापर. पहिलाच बॉल. चांगला चेंडू समोर ड्राईव्ह करत असताना मिड ऑफच्या बाजूने काढले बॉलला डीप मध्ये, परंतु बॅकअपला आता प्रोटेक्शन पाहायला मिळतोय. आता क्षेत्ररक्षण विखुरलेलं आपण पाहतोय. डीप मध्ये जर आपण विचार केला तर 5 क्षेत्ररक्षक सीमारेषेचं संरक्षण करताना पाहायला मिळतात, ज्यामध्ये एक स्वीपर कव्हरला आपण क्षेत्ररक्षक पाहिला होता, एक लॉंग ऑन लॉंग ऑफ, एक मिड विकेट आणि एक क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला देखील आपण पाहतोय. सध्याच्या घडीला कोपरा संघ जो खेळतोय स्टार क्रिकेटर त्यांचे पाहायला मिळतात आणि अक्षयनं ते दाखवलंय. अक्षयची देखील नियुक्ती झाली होती PPL सारख्या मोठ्या स्तरावरती आणि झिनीतला देखील आपण पाहिलं होतं. अंश 11 मधनं झिनीत खेळत होता आणि 3रा क्रमांक त्या संघानं पटकावला. अभिनंदन त्यांचं. आणि अक्षय जो खेळतोय त्या तो ज्या संघातनं खेळत होता त्या संघाने देखील 4था क्रमांक पटकावलाय. यस, दोघांचं अभिनंदन करू. चांगला खेळ तिथे केला आणि तो आत्मविश्वास जरूर त्यांच्या संघासाठी देखील कामी येईल असं आपण म्हणू शकतो. फलंदाज बाद झाले ज्या फलंदाजाकडनं अपेक्षा होत्या. एक चौकार एक षटकार जरूर त्यानं ठोकला होता. विराज पाटील 6 बॉल त्यानं फेस केले आणि 13चं महत्वपूर्ण योगदान देऊ तो माघारी परतलाय. आता संघनायक मैदानाच्या आतमध्ये प्रणव दाखल होत असताना प्रणव मुकादमला आपण पाहतोय. अपेक्षा त्याच्याकडनं देखील भरपूर असतील. धानसरच्या क्रीडांगणावरती साक्षी स्टार जी स्पर्धा आपण पाहिली होती तिथे चॅम्पियन पद या हंगामामध्ये पटकावलं होतं आणि शिवयुवा क्रिकेट संघ तिथे एक काय दमदार मॅच झाली होती. अंतिम षटक आणि धावा रोखल्या होत्या. 4 धावा जय साळुंकेनं तो पराक्रम केला होता. म्हणजे ह्या हंगामामध्ये अतिशय चांगल्या फॉर्मात ह्या संघाला आपण पाहतोय आणि विरोधी जो संघ खेळतोय त्यांचे देखील स्टार क्रिकेटर अगदी लईत परतलेत असं आपण म्हणू शकतो. म्हणजे मॅच मध्ये चांगली रंगत प्रेक्षकांना जरूर पाहायला मिळेल. पुढील बॉल विकेट संपादन केला अक्षयनं. आता आत्मविश्वास दुणावला असेल. हलक्या हाताने ड्राईव्ह करत असताना सिंगल तर पूर्ण केली. दुसऱ्या धावेसाठी पलटलेत, मिसफील्ड झाली आणि लगेचच 2 धावा. या चुक्या टाळाव्या लागतात. एक धाव किती महत्वाची. टीम तुर्बेला विचारा. काल टीम तुर्बे सामना गमावला. नो स्ट्राईक एंडवरती चेंडू कलेक्ट करता आला नाही. जिथे एकच होती तिथे 2 बांधल्या आणि अंतिम 2 मध्ये जेव्हा 11ची गरज असताना वाईट त्यानंतर चौकार षटकार. म्हणजे एका धावेची किंमत जेव्हा सामना आपण एका धावेनं गमावतो तेव्हा लक्षात येते. इथे थोडीशी चूक झाली. जिथे 1 धाव होती तिथे 2 धावा आपल्याला पाहायला मिळतात. जसं आपण म्हणतो बून बून से सागर बांधताय तशी एक धाव आपल्याला सीमित क्रिकेटमध्ये वाचवावी लागते. समोरच्या दिशेला लॉब केलाय. ताकदवर फटका. कॅप्टन न खेळायचे आहे या उद्देशानं हा षटकार आलाय तो फलंदाज प्रणव कडनं. मान 60+ आम्हाला धावसंख्या बनवायची आहे आणि आता त्या दिशेनं वाटचाल करत असताना जयगणेश विष्णू स्पोर्ट नावाळी संघ. पुढील बॉल राईट मोर द विकेटनं अक्षय तयार होतोय. इथे देखील फटका लाजवाब आहे परंतु डीप मध्ये क्षेत्ररक्षक सीमा रेषेवर आपल्याला पाहायला मिळतोय. सिंगल कंप्लीट केले. दुसऱ्या धावेसाठी भरपूर पुढे विपुल निघून आला होता परंतु पाहिलं प्रणवनं की दुसरी धाव जरूर धोकादायक आहे आणि तिथे परतावं लागलं. 1 धाव मिळेल. धावफलकाचा विचार केला तर 37 धाव आपल्याला पाहायला मिळतात. षटक क्रमांक 14 षटकातील शेवटचा चेंडू 1 टू गो. अगदी वेळेत षटक संपन्न होताना देखील पाहायला मिळत आहेत आपल्याला आणि ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. एक चांगला क्रिकेटर किंवा एक चांगला संघ घडण्यासाठी वेळेची मर्यादा खूप महत्वाची असते. फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक देखील आहे. भरपूर उंच गेला होता आणि प्रॉपर टायमिंग देखील म्हणता येईल कारण की सीमारेषेच्या पार हा बॉल गेलाय आणि अंतिम बॉल वरती ह्या षटकाचा शेवट गोड झालाय आणि या 6च्या मदतीनं धावफलक पोहोचले ते 43-43 या आकड्यावरती 2 गडी बाद बॅटिंग करत असताना जय गणेश विष्णू स्पोर्ट नावाली.
इथे विपुल पाटील सलग 3 चेंडू 3 षटकार ठोकले तर देवेश पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. उत्तर शिवसंघाचा एक अतिशय चांगला क्रिकेटर, चांगला फलंदाज, त्याच्याकडनं पारितोषिक 3000 रुपयाचं कॅश प्राइज असेल 3 षटकारांसाठी. सलग 3 षटकार हा कारनामा जर केला तर निश्चितपणानं पारितोषिक विपुल साठी असेल. नेक्स्ट मॅच किरवली आणि विरोधात उत्तर शिव हे दोन संघ आपल्याला पाहायला मिळतील. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करतो याची दक्षता घ्या. आतापर्यंत जर विचार केला तर 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय, 2 षटक शेष आहेत. जर आपण अनालिसिस गोलंदाजीचं पहिल्या षटकात 3, दुसऱ्या षटकात 9, त्यानंतर 15 आणि त्यानंतर 16 आलेख आपल्याला चढता पाहायला मिळतोय आणि ह्या गोष्टी गरजेच्या आहेत बॅटिंग टीमसाठी. खरं तर त्यांच्या दृष्टिकोनातून विचार केला तर ज्या पद्धतीनं धावफलक एक्सलेट करायला हवं होतं तो प्रयत्न सध्या करत असताना ज्यामध्ये दोन्ही फलंदाजांचं योगदान आहे. एका बाजूने आता विपुल जो किल्ला लढवतोय आणि साथीनं प्रणव मुकादम हा देखील चांगली साथ त्याला देत असताना, आणि जय गणेश विष्णू स्पोर्ट संघ जेव्हा जेव्हा खेळतो तेव्हा तेव्हा त्यांच्या समर्थनासाठी आम्ही नेहमी आमचे सिनियर समालोचक कानादादा सालुंके आणि नवनाथदादा सालुंके यांना पाहत असतो. आज देखील जरूर ते आमचा आवाज ऐकत असतील, ही मॅच पाहत असतील, त्यांचं स्वागत आपण करू. जाऊ मॅचच्या दिशेनं. गोलंदाज तनिष कोळी षटक क्रमांक 5 तनिष वरती आता भरोसा आपल्याला पाहायला मिळतोय. यस, दोन्ही संघ आपले सिनियर समर्थक या ठिकाणी उपस्थित असतील. आमचे कानादादा सालुंके, नवनाथदादा सालुंके असतील तर त्यांना विनंती की या आपण मंचावरती आपलं सहर्ष स्वागत असेल. तर कोपरा संघ आपले ग्रामस्थ उपस्थित असतील त्यांना देखील विनंती. फिरकी गोलंदाज, पहिला चेंडू अतिरिक्त बाहेर, पंचांकडनं इशारा स्क्वेअरचा, अतिरिक्त धावसंख्येत वाढ होईल. आतापर्यंत वेगवान गोलंदाज, पहिली अतिरिक्त धाव. यस, नियंत्रण होतं परंतु आता फिरकी आक्रमण आपल्याला पाहायला मिळेल ते टीम कोपराकडनं. तनिषला पाहतोय, अपकमिंग टॅलेंटेड खेळाडू. इथे फटका तर चांगला आहे, क्षेत्ररक्षक देखील पाहायला मिळतो. एका टप्प्यावरती चेंडू फील्ड केला जाईल आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न चालवलाय. दुसरी धाव घेत असताना मात्र फलंदाज पॉपी क्रीज मध्ये सुरक्षित पोहोचलाय आणि 2 धावा या ठिकाणी चपलाईनं पूर्ण केल्या जात आहेत. चांगलं क्रिकेट, रनिंग बिटवीन द विकेट महत्वाची बाब आहे. धावा जेव्हा आपल्याला कन्वर्ट करायच्या असतात 1चं रूपांतर 2 मध्ये, तेव्हा मात्र जरूर फिटनेस लेवल आपल्याला दर्शवावा लागतो. ज्या पद्धतीनं आंतरराष्ट्रीय स्तरावरती आपण पाहतोय की वय हा एक केवळ आकडा आहे किंवा नंबर आहे. रन मशीन विराट कोहलीने तर दाखवलंय आज देखील माझ्यामध्ये किती टॅलेंट आहे, परंतु इथे टॅलेंट सादर करत असताना मैदानाच्या आतमध्ये प्रणवला आपण पाहतोय, बॉलला फेकून दिले जणू काही सीमारेषा पार. हा त्याच्या बॅटमधनं दुसरा तडाखेबंद षटकार. जरूर मार्गक्रमण करत असताना जय गणेश विष्णू स्पोर्ट नावाळी संघ, तनिष कोहली जो युवा गोलंदाज आहे त्याच्यावरती आता दडपण असेल. शांताराम सर, जेव्हा जेव्हा फिरकी गोलंदाज गोलंदाजी करतात, लेंथ ही त्यांच्यासाठी खूप महत्वाची बाब. चेंडूवरील ग्रीप आणि जो टप्पा आहे हा जर ॲक्युरेट नसेल तर नेहमीच त्यांच्या विरोधात आपल्याला मोठे फटके पाहायला मिळतात. इथे एक उत्तुंग षटकार तर प्रणवनं ठोकलाय, परंतु उर्वरित चेंडू कशा पद्धतीने हाताळेल हे पाहावं लागेल. शॉर्ट पिच चेंडू होता, परंतु फलंदाजाला असं वाटलं की चेंडू अतिरिक्त बाहेर आहे, परंतु एक्झॅक्टली पंच दर्शवतायत की रूम बनवण्याचा प्रयत्न बॅट्समॅनने केला होता. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू आहे, या ठिकाणी चेक करण्यात येईल की कशा पद्धतीनं हा चेंडू वाईट आहे की नाही, या ठिकाणी चेक केलं जाईल. प्रत्येक टीमसाठी एक एक रिव्ह्यू आपण पाहतो. या सूचना अगोदर देखील आपण केल्या होत्या की वाईट नो, बिमरचा जो नो बॉल आपण पाहतो आणि रनआउट, यासाठी आपल्याला एक एक रिव्ह्यू आहे. सक्सेसफुल झाला तर पुन्हा मिळेल, परंतु अनसक्सेसफुल झाला तर तो मिळणार नाही, याची देखील दक्षता घ्यायची आहे. कंट्रोल रूम मध्ये चेक केलं जाईल. आमचे कृष्णादादा आयोजन करता आहेत. येस, इट इज अ फेअर डिलिव्हरी.
कारण की ज्या पद्धतीनं टर्न फिरकीचा आपण अगोदरही उच्चार केला होता की ह्या खेळाडूमध्ये ती क्षमता आहे, बॉलला भरपूर त्यानं कट केलं, अगदी जवळजवळ 1.5 फूट हा चेंडू वळताना आपल्याला पाहायला मिळाला, पडल्यानंतर थोडासा बाहेर निघाला. रिव्ह्यू लॉस, परंतु इथे काय फटका सजवलाय, उंची आणि लांबी प्रॉपर पाहायला मिळतंय, बॉलला पाठवलं मिड विकेट पार, या षटकातील आणखीन एक दमदार षटकार. या षटकाचा विचार केला तर पहिला खराब बॉल होता, त्यानंतर 2 धावा, त्यानंतर षटकार, त्यानंतर डॉट आणि पुन्हा षटकार. मागील जो डॉट बॉल आला होता तो मी म्हणेन टर्न खूप गोलंदाजाला प्राप्त झालं होतं, परंतु सोबत ज्या पद्धतीने मी म्हटलं होतं की फिरकीपट्टूंची लेंथ ही खूप महत्वाची असते, टप्पा अचूक आपल्याला पकडावा लागतो, अन्यथा मोठे फटके त्यांच्या विरोधात सर्रास पाहायला मिळतात आणि ते सध्या चालू आहे ते प्रणवकडनं. इथे देखील समोर अगदी बॅटचा फेस ओपन करत असताना क्षेत्ररक्षक 3 त्या ठिकाणी पाहत होते आणि अगदी समोरच्या दिशेला एका टप्प्यावरती बॉल निघून चाललाय, सीमारेषा पार, अप्रतिम असा चौकार. करायचं ही रणनीती सध्या तरी सफल झाली आहे. ती जयगणेश विष्णुस्फोट नावालीची धावफलक आता 62 या आकड्यावरती. षटकातील 5 चेंडू समाप्त झालेत, शेवटचा बॉल असेल. एका बाजूने आक्रमण करत असताना प्रणव मुकादम, अंतिम चेंडू आणि इथे देखील जणू काय आमंत्रण होतं, शॉर्ट पिच चेंडू, गती कमी आणि अशा पद्धतीची जर लेंथ असेल तर नक्कीच फलंदाज त्याचा फायदा उचलेल आणि तो उचलत असताना प्रणवला मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं. पुन्हा एकदा चेंडू गेला आता स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून, आणखीन एक यूज इट षटकार. तो की 5 षटकांसाठी वेळ दिला जातो, तर 6वं षटक देखील तितक्याच वेगाने पूर्ण करायचं आहे. स्क्रीनवरती आपण पाहू शकाल आरके स्पोर्ट्स ज्यांच्या माध्यमातून सिक्सर किंग साठी एक बॅट देण्यात आली आहे. आरके स्पोर्ट्सचे सर्व आमचे रुपेशजी मडवी एक चांगले क्रिकेटर राहिले होते टीम पापडीचा पाडासाठी, परंतु आता व्यावसायिक क्षेत्रामध्ये आपल्याला ते पाहायला मिळतात. आरके स्पोर्ट्स जिथे सर्व काही क्रिकेटला पूरक गोष्टी आपल्याला मिळताना पाहायला मिळत आहेत. स्पेशली बॅटचा विचार केला तर आपल्याला हव्यात अशा बॅट तिथे जरूर प्राप्त मिळतात. रायगडचा टायगर उस्मान पटेल जिथनं जरूर नेहमी बॅट घेणं पसंत करतो आणि त्या बॅटनं तो खेळत असतो, तर त्या आरके स्पोर्टला आपण पाहतोय. येस, आणि विशालला देखील आपण पाहतो त्या ठिकाणी, जणू काही ब्रँड अँबॅसेडर बनवलाय मला तरी वाटतं. आणि विशाल याचा विचार केला तर भरपूर जबाबदारी त्याच्या खांद्यावरती ह्या स्पर्धेची आहे आणि लाईफच्या सेकंड इनिंगला त्यानं सुरुवात केली आणि सेकंड इनिंग मधील महत्वाची बाब त्याच्या जीवनामध्ये की तो आता बाबा झालाय. ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. क्रिकेट लाईफचा एक पार्ट आहे, परंतु लाईफ जगत असताना सेकंड इनिंग देखील महत्वाची आहे. या साऱ्या गोष्टी होतील, परंतु आता जाऊया मैदानाच्या दिशेनं. अंतिम षटक 68 धावा धावफलकावरती साहिल कोहली आता गोलंदाजी ट्रॅक वरती आपल्याला पाहायला मिळेल. सुरुवात थोडीशी संत, परंतु त्यानंतर आता आक्रमण. मागच्या षटकात तब्बल धावा 25 कुठून काढल्यात, सर्वाधिक महागडे षटक. आलेख जो चढता आपण पाहिलाय त्यामध्ये आणखीन हे महत्वाचं षटक. मागील 3 षटकामध्ये जबरदस्त बॅटिंग खरं तर आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल 56 धावा कुठून काढल्या. पहिलाच चेंडू अतिरिक्त बाहेर, दडपण ह्या गोलंदाजावरती देखील असेल साहिल कोहली. याचं कारण की सलामीर फलंदाज अद्याप मैदानाच्या आतमध्ये. काय झालं, चेंडू नाही, मॅच बॉल नाही, छोटी मुलं खेळतायत त्यांच्या जवळचा तो आणखी जुना चेंडू आहे मला तरी वाटतं. जाऊया मॅचच्या दिशेनं. पुढील बॉल राऊंड द विकेटनं. इथे देखील दुरून खेचलाय, प्रॉपर टायमिंग, बॉलला पाठवले खेळाडू कक्षाच्या दिशेनं आणि खेळाडू कक्षामध्ये हर्षोल्लास. विपुलचा आणखीन एक तडाखा, बॉल जाईल सीमा पार, षटकार.
षटकार आलेत, आणखीन जर तिसरा आला तर देवेश यांना आपण पाहतोय ज्यांच्या मंचावरती उपस्थित आहेत टीम उत्तर शिवचे, त्यांच्याकडनं जर सलग 3 षटकार आले विपुलकडनं तर पारितोषिक आहे, जरूर तो पारितोषिक कमवू शकतो, त्यासाठी आणखीन एक षटकार त्याला ठोकावा लागेल. लगातार जर षटकारांचा विचार केला तर रोहित घरत त्यानं सलग 4 चेंडू आणि 4 षटकार ठोकले होते, आणि विशाल पाटीलला देखील काल पाहिलं होतं, त्यानं देखील 4 चेंडू 4 षटकार सलग ठोकले होते. यस, आपल्याला जे चेंडू दिले जात आहेत, 3 चेंडू दिले जात आहेत, त्या चेंडू मध्ये आपल्याला खेळावं लागतं, हे नियम. तर आयोजनकर्त्यांकडनं ही सूचना आहे, याची दक्षता आपण घ्यायची आहे. या सलग 2 तर आलेत विपुलच्या बॅटमध्ये, तिसरा येईल का? साहिल कोहलीला टार्गेट केलं जात आहे. दरम्यान हा चेंडू अतिरिक्त बाहेर, पंतकडनं वाईटचा इशारा. धावफलकाचा विचार केला तर तब्बल 76 धावा धावफलकावरती, या खेळपट्टीवरती 102 धावसंख्येचा उच्चांक आहे, आणि अगदी त्या दिशेनं आता वाटचाल तर चालू आहे. कठीण आहे इथनं तो विक्रम मोडणं. तर आता क्रिकेटमध्ये भरपूर विक्रम म्हणतात, ते विक्रम तुटतात देखील, आणि क्रिकेट खेळच तशा पद्धतीचा आहे. कुठली धावसंख्या जशी विजयाची हमी देत नाही, तसा कोणताही विक्रम अबाधित राहील हे सांगता येत नाहीये क्रिकेटमध्ये. तर म्हणजे इथे चांगला फटका, चांगला चेंडू हाताळला साहिलनं आणि रोखण्याचा प्रयत्न केला तो विपुल पाटीलला, जो 26 वरती खेळतोय. आणि एका बाजूनं प्रणव मुकादमचा विचार केला तर तो 9 चेंडू आणि 33, ज्यामध्ये 4 षटकारांचा समावेश आपल्याला पाहायला मिळतोय. विपुलच्या बॅटमध्ये देखील 3 षटकार पाहिलेत, एक अतिशय चांगली उत्तम भागीदारी दोघांमध्ये पाहायला मिळाली. सुरुवातीला शिवम बाद झाला, त्यानंतर विराजला पाहिलं, त्याचा चांगला प्रयत्न, 13चं योगदान तो देऊन बाद झाला, आणि आता त्यानंतर एक महत्वपूर्ण भागीदारी. शॉर्ट पिच चेंडू समोरच्या दिशेला पंच केलाय, क्षेत्ररक्षक जज करतोय, अचूक जजमेंट, वेल जज कॅच, आणि डाव संपलाय प्रणव मुकादमचा. यस, टीम किरवलीचा कॅप्टन सागर या ठिकाणी उपस्थित आहे, तर त्यांच्या विरोधात खेळत असताना आपण उत्तरशिव टीमला पाहणार आहोत. यस, तर आज पंच आहेत ते इनॅक्शन मध्ये पाहायला मिळतील, म्हणजे कॅप्टन आहेत पण ते मैदानात आहेत असं आपण म्हणू शकतो. हरकत नाही, या भरपूर जबाबदारी त्यांच्यावरती देखील आहे. अनेक ठिकाणी आपण पाहतोय पहिली पसंती आमच्या ह्या पंचांना दिली जाते, ज्यामध्ये आपण सचिन कडूंना देखील पाहतोय, आमचे पवार सर असतील, सहस्त्र बुद्धे सर असतील, कैलास पोरजी देखील कधी कधी ती कामगिरी बजावत असतात, परंतु इनॅक्शन मध्ये खेळतात देखील. काल एक कॅच खूप सुरेख घेतली, 2 कॅचेस घेतल्या. प्रथमेशाला मैदानाच्या आतमध्ये चेंडूची पाहणी नव्हती, अंधाधुंद फटका ज्याला आपण म्हणतो. ग्रामीण क्रिकेटमध्ये हा प्रयत्न जास्त करून पाहायला मिळतो, चेंडूची लेंथ लाईन पाहून आपल्याला फटके खेळावे लागतात, याचा कुठेतरी अभाव पाहायला मिळाला. आणि एक डॉट चेंडू, निष्ठेचा श्वास सोडला असावा साहिलनं देखील, कारण की आक्रमकतेनं बॅटिंग करणारा प्रणव बाद झाला आणि विपुल नॉनस्ट्राईक एंडवरती आहे. नवखालीला फलंदाज, त्याला आता चेंडू आपण डॉट काढू शकतो, आत्मविश्वास सध्या तरी त्याचा पाहायला मिळतोय. राऊंड द विकेटनं पुढील बॉल, फुल टॉस होता, व्यवस्थित मिडल झाला नाही, बॉल चाललाय तो पॉइंटच्या क्षेत्रातनं मागे निघून चालला होता, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण झालं तिथे. जगदीश जगू दादाला आपण पाहतोय, भरपूर सिनियर क्रिकेटर आहेत आणि आज ते खेळताना आपण पाहतोय, ज्यामध्ये आपण रोहितला देखील पाहतोय, ज्यांनी संघाची बांधणी सातत्यानं मार्गदर्शन करत असताना अनेक सारे खेळाडू देखील घडवलेत. रोहित कोहलीचा विचार केला तर कारकिर्दीतील बाईक देखील त्यानं पटकावली आणि भावाश्रू त्याचे देखील आपण पाहिली होती. इथे फटका लाजवाब आहे, ज्या आत्मविश्वासानं स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये विपुलनं ठेवली होती, तो आत्मविश्वास त्याचा पाहायला मिळाला. अगदी आडव्या बॅटनं चपराक लावत असताना फॉलो केलं होतं, ऑफस्टिकच्या दिशेनं तो आला होता आणि तदनंतर त्याच्या बॅटमधनं हा तडाखेबंद षटकार आपल्याला पाहायला मिळाला. आणि या 6च्या मदतीनं धावफलक 84 वरती पोहोचलाय. डाव पहिला संपलाय,
84 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना जय गणेश विष्णू स्पोर्ट कडनं आणि 85 भलं मोठं लक्ष आहे. या खेळपट्टीचा खरं तर अंदाज बांधणं कठीण आहे. एक मॅच मध्ये 47 डिफेंड झाले होते, त्या देखील पहिल्याच दिवसामध्ये. तळोदाचा अगेन्स्ट टेंबोडे टीमनं तो कारनामा केला होता. तर एका मॅच मध्ये 102 देखील पाहिल्या होत्या पहिल्याच मॅच मध्ये, आणि दिवस दुसरा होता. आणि तिसऱ्या दिवसामध्ये 46 धरणा आणि उत्तर शिव, जिथे उत्तर शिव संघानं धावा चेस केल्या होत्या. आणि आज विचार केला तर 84 धावा. म्हणजे कधी काय घडेल या खेळपट्टीवरती ह्याचा अनुमान बांधणं कठीण आहे. नेक्स्ट मॅच टॉस तर बघा, उत्तर शिव संघाचा संघनायक चेंडू पाडण्या अगोदर आपला कॅप्टन इथे नसेल तर मात्र विपक्षीय टीमला टॉस विन देण्यात येईल याची दक्षता घ्या. जे अनुमान उत्तर शिव संघाला आपण पाहणार आहोत. प्लेइंग 11 आपण लवकर उपस्थित करा आणि आपला प्रतिनिधी आपण लवकर पाठवायचा आहे. तर मैदानाच्या आतमध्ये जय गणेश विष्णू स्पोर्ट नावाळी संघ उतरलाय. आणि नावाळी संघाचा विचार केला तर नावाळी संघाचा एक स्टार क्रिकेटर म्हणून ज्याची ख्याती राहिली राहुल पवार यांच्या मातोश्री स्वर्गीय पद्माबाई खंडू पवार यांचं अल्पशा आजारानं नुकतंच निधन देखील झालंय. तर त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो यासाठी संघाच्या वतीनं अगोदरच सूचित केलं होतं की श्रद्धांजलीसाठी आपण त्या ठिकाणी उभं राहणार आहोत. तर विनंती आहे उपस्थित आमचे आणखी जे क्रीडा रसिक आहेत किंवा खेळाडू आहेत त्यांना देखील की राहुल पवार यांच्या मातोश्री ज्या आज आपल्यात नाहीत तर त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो यासाठी आपण 2 मिनिटं श्रद्धांजली त्यांना अर्पण करणार आहोत. एक साथ सावधान. ओम शांती शांती शांती. नक्कीच पुन्हा एकदा परमेश्वराला प्रार्थना करतो की आमच्या आईंच्या आत्म्यात चिरशांती लाभो. आणि पुन्हा एकदा जाऊया आपण या क्रिकेट क्रीडा क्षेत्राच्या दिशेनं. धावसंख्येचा विचार केला तर पहिल्या सत्रात 84 धावा बनवल्यात. 85चं भलं मोठं टार्गेट असेल ते दत्तकृपा 11 कोपरा टीम समोर. तर सन्मान्य विष्णुशेठ म्हात्रे तसेच रवींद्रजी म्हात्रे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आमचे सूर्यकांतजी म्हात्रे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच आमचे भजन क्षेत्रातील नामांकित भजन बुवा चंद्रकांत बुवा या ठिकाणी उपस्थित आहेत. तसेच सुभाषजी हे देखील नावालीचे उपस्थित आहेत. सुभाषजी सालुंके क्रिकेटचे दर्दी चाहते आहेत, ते देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. कैलासजी म्हात्रे आणि कानाजी चालुंके देखील आहेत. विनंती आहे कानादादा चालुंकेना की या आपण. आमचा कॅमेरामॅन तुमच्यावरती जरूर फोकस करून आहे. जे जे मान्यवर या ठिकाणी आहेत तर त्यांना विनंती आहे की या आपण. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत असेल. अतिशय चांगली स्पर्धा. पाणी या सुतारशिव संघाचा संघनायक या ठिकाणी उपस्थित आहे. तर टॉस आपण करूया. एका बाजूने टीम किरवली आणि त्यांच्या विरोधात उत्तर शिव संघ आमचे अविन म्हात्रे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. तर त्यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. नेक्स्ट मॅच मध्ये आपल्याला हे 2 संघ आमने सामने पाहायला मिळतील. 6 षटकांची मॅच, 5 गोलंदाज अनिवार्य. रिव्ह्यू एकच असेल प्रत्येक इनिंग मध्ये याची दक्षता. या स्कुटारी गावचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित असतील, ग्रामस्थ असतील, त्यांना विनंती की या आपण. आणि नावालीचे कोपऱ्याचे जे कोणी प्रतिष्ठित ग्रामस्थ असतील, भलं मोठं हे अतिथी कक्ष आहे, या आपण येऊन विराजित व्हायचं आहे. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत असेल. टॉस जिंकलाय टीम किरवलीनं. फिल्डिंग करणार आहेत. उत्तर शिवनं जिंकलाय, फिल्डिंग करणार आहेत. यस. तर किरवली संघ आपला संघ देखील रेडी ठेवा. या मॅच नंतर आपल्याला खिलाडू कक्षाच्या दिशेने देखील जायचं आहे.
पाणी, यस पाणी लवकर चला आयोजन करता. पाठलाग करायचा आहे. इथे काय घडलंय? जिनीत पवार भाल भाल बचावलाय. महत्वपूर्ण खेळाडू संघाचा सेनानायक ही ते धारात इथे पडू शकला असता, परंतु डायरेक्ट हिट साधता आलं नाही. तर एक धावेसाठी झिरीच उचलली होती जिनीतनं. कॉल नव्हता रोहितचा. रोहित कोळी आणि जिनीत पवार ही सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता लक्ष नव्हतं पूर्णतः रोहितचं आणि जिनीत भरपूर पुढे निघून आला होता. शिवम गोंधली बॉल पकडून कुणाला आपण पाहतोय त्या ठिकाणी डायरेक्ट हिट करण्याचा त्याचा प्रयत्न त्या ठिकाणी फसला. मी म्हणेन नॉन सेकंड वरती जो क्षेत्ररक्षक आला होता स्वतः संगनायक त्याच्या हातामध्ये जरी बॉल आला असता तरी देखील परतावं लागला असतं जिनीतला. एक धाव तर कंप्लीट झाली. स्ट्रायकिंग एंडला जिनीत पायावरती बॉल आदललाय, परंतु अपील खारीज करत असताना पंच पवार सरांना पाहतो. लेग बाईटचा इशारा. एक धाव सांघिका खात्यामध्ये जोडली जाईल. एकच्या मदतीनं धावफलक 2 वरती. पहिल्या धावेचा विचार केला तर बॅटकट जरूर होता, म्हणजे वैयक्तिक एकनं खातं खुलं झालं होतं रोहित कोहलीचं. सिनियर क्रिकेटर्स रोहित कोहलीला आपण पाहतोय स्ट्रायकिंग एंडला. भरपूर अपेक्षा त्याच्याकडनं सातत्यानं राहिल्यात. इथे फटका फासला. झेलची संधी आहे. क्षेत्ररक्षक आहेत दूर, परंतु सौरभ पोहोचले. चुकी झाली नाही सौरभ कडनं. हा चांगला झेल. विराज देखील त्या ठिकाणी आले होते, परंतु दोघांमध्ये चांगलं कॉल कॉम्बिनेशन होतं आणि झेल त्या ठिकाणी पूर्ण केला आणि या झेलला खेळ संपलाय. तो रोहितचा पहिला मोठा धक्का पाठलाग करत असताना दत्तकृपा 11 कोपरा टीमला. या ठिकाणी गमावलाय. नवीन फलंदाज यश कोळी आलाय आणि आमचे साथी समालोचक मित्र आकाश शेळके यांचं देखील आगमन झालंय. पाठलाग कशा पद्धतीचा असेल जरूर त्यांच्या शुभवाणीतनं आपण ऐकू. सध्या तरी 3 चेंडूंचा खेळ संपला. 1 गडी बाद 2 अशी स्थिती पाठलाग करत असताना दत्तकृपा कोपरा संघ लक्ष 85चं त्यांना मात्र गाठायचं आहे. थँक्यू. Yes, thank you. जंगल ज्वाला परी मराठा पर्वत श्रेष्ठ उठला रे. या वनव्याच्या अर्धांड गतीला आता अडसर कुठला रे. वनवा पेटलाय. मैदान मैदान राहिलं नाही, ते रणांगण बनलंय आणि रणांगणामध्ये आपण पाहतोय सामना सुरू आहे. दरम्यान 2 संघ नावाले आणि दत्तकृपा कोपरा दोघांमध्ये एक घमासान युद्ध. टॉस जो आहे तो टॉसचा कॉल कोपरा संघानं जिंकत बॉलिंग स्वीकारली होती. आता सेकंड आपलं त्यांना बॅटिंग करायची आहे आणि बॅटिंग करत असताना आपण पाहतो आघाडीची जी जोडी होती त्यामध्ये रोहित कोहली बाद झाल्यानंतर वंडलला यश कोहली आले. चौकारानं त्यांनी आपलं अकाउंट ओपन केलंय. स्ट्राईक एंडला आहेत. धावा ज्या आहेत त्या 6 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. हलक्या त्यानं गॅप शोधली आहे. गॅप मधून बॉल पॉइंट मधून सरळ जातो एक्स्ट्रा कव्हरला. बाउंड्री लाईनच्या पलीकडे येतोय चौकार.
क्या बात आहे. पाठलाग जो आहे तो भरपूर मोठ्या धावांचा आहे, ज्यामध्ये आपण बघितलं की 84 ला 3 विकेट पडत पहिल्या डावाचा खेळ संपला होता आणि दुसऱ्या डावामध्ये 85 ला चेस करायचंय. उद्या विकेट हलक्या त्यानं फक्त आणि फक्त दिशा दिली आहे. साई आहेत आडवे गेलेल्या बॉलच्या बॉलला फिल्डिंग करत असताना आपण पाहतोय चांगल्या पद्धतीने स्टॉप केलंय. तोपर्यंत एक धाव जरूर मिळते टीमला. एका धावेनं धावसंख्या फलक पुढे जात आहे. एकूण ज्या धावा आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहेत. 11 पॉवर प्लेचा खेळ संपलाय. 6 ओव्हरचा गेम आहे. सो 85चा पाठलाग असताना 11ला 1 विकेट सेकंड आपला आपण पाहतोय. उर्वरित 30 बॉलमध्ये 74 धावांची गरज. हॅलो, पहिल्या ओव्हरमध्ये आपण पाहतो 11 धावा जमा केल्या. त्या थँक्यू. यश कोई 3 मध्ये 9चं योगदान आणि जिनीत पवार ज्याला आतापर्यंत स्ट्राईक मिळाली नाहीये, पण आता त्याच्यावरती सगळ्यांचं लक्ष जरूर असणार आहे. शिवम आपण पाहतोय जो शिव मैदानाच्या आतमध्ये ओव्हर नंबर 2 मध्ये P2 चा स्पेल असणार आहे. सो पॉवर प्ले 2 मध्ये आता आपण पाहतोय डावाचा खेळ सुरू झालाय. छोटी विकेट आणि बाउंड्री देखील आपण पाहतोय थोडीशी छोटी पाहायला मिळते. सो बॅट्समन साठी एक बेनिफिट आहे, ज्यामध्ये जरूर त्यांना चान्स मिळते की मोठे फटके मारण्याची. त्यामुळे धावा ज्या त्या उच्चांकित होताना पाहायला मिळते त्या मैदानावरती. ग्रासी मैदान फिल्डिंग सेटअप आपल्याला पाहायला मिळेल जरूर. लॉंग ऑफ आणि त्यानंतर एक खेळाडू जो आहे तो त्यांनी अगदी काऊ कॉर्नर मध्ये सज्ज केलाय. 38 सर्कलमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळेल 8 खेळाडू, ज्यामध्ये विकेट किपरसह गोलंदाजाचा समावेश. स्ट्राईक एंडला फलंदाज यार. लेफ्ट हँड बॅट्समन गॅप मधून बॉल काढायचा प्रयत्न. फिल्डर आहेत, प्रोटेक्शन तिकडे. चांगली फिल्डिंग आणि फेकी होणार तोपर्यंत प्रथमेशनं बॉलला स्टॉप केलं. शिवम आपल्याला पाहायला मिळाले, जे गोंधली सध्या आपण पाहतोय ॲज अ बॉलर म्हणून बॉलिंग युनिट मधून काम करतायत. जय गणेश विष्णू स्पोर्ट्स नावाली संघाकडून. नावाली म्हटलं तर ताकदवर संघ आहे आणि त्यामधून आपण पाहतोय फलंदाज. स्पेशली शिवमची बॅटिंग आपल्याला आज पाहायला जरूर मिळाली नाही, बट विपुल पाटील जो मैदानामध्ये बरसला 15 मध्ये 33 दिला. ॲज इट इज प्रणव मुकादमने देखील 33 धावा 10 मध्ये आपल्या संघासाठी दिल्या होत्या. उपयुक्त खेळ्या होत्या. बॅटच्या मधोमध टायमिंग लाजवाब. खेळाडू कक्षेच्या अलीकडच्या बाजूने बॉल सीमारेषा बाहेर. मिड विकेट सीमारेषा पार. षटकार. पाठलागामध्ये अगदी आपण जर पाहिलं ताकस्तूर फलंदाजी श्री दत्त कोपरा संघाकडून पाहायला मिळते. स्पेशली इम्पॅक्ट टाकणारी बॅटिंग आपण पाहतो. आता सुरुवात झाली ज्यामध्ये फलंदाज जिनीत पवार जो आपण पाहतोय पहिला चेंडू डॉट खेळला होता, त्यानंतर त्यानं मात्र आता 6नं स्वागत केलंय गोलंदाज शिवम गोंधलीचं. ओ द विकेट. ओ हाही बॉल बॅकफुटला जाऊन खेळायचा प्रयत्न. लेग स्लिप आणि सेकंड लेग स्लिप मधना बॉल ट्रॅव्हल. फर्स्ट स्लिप मधना फिल्डर आहेत. बॉलला चांगल्या पद्धतीने स्टॉप केलाय. फेकी होणार तोपर्यंत आपण पाहतोय मंदारकडून आपण पाहतोय बॅकअप फिल्डिंग साठी. आणि दरम्यान आपण पाहू शकतो की तोपर्यंत 2 धावा फलंदाजांनी घेतलेल्या आहेत. जिनीत पवारचं यश कोई 2 फलंदाज आघाडीला मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या फलीमध्ये त्यांना संधी मिळाली आहे फलंदाजीची. 18 रन्स 1 सहा सध्या 9 चेंडू आतापर्यंत खेळलेत. सो 200च्या सरासरीनं आपण 200 स्ट्राईक रेटनं आपण पाहतोय ओव्हरऑल टीमचा जो परफॉर्मन्स आहे ॲज अ बॅटिंग युनिट. ऑन साइडला गॅप मधून बॉल ब्लॅक स्क्रीन लादलेल. 1 मोर 4 बिग शॉट. क्या बात आहे. काय फलंदाजी पहा. सुरुवात जी आहे ती आता इथे आपल्याला जरूर पाहायला मिळते मोठ्या फटक्यांसह करत असताना. जिनीत पवार जोपर्यंत मैदानामध्ये आहे तोपर्यंत श्रीदत्त कोपरा संघाच्या आशा आणि आकांक्षा पल्लवीत राहतील, यात काही मात्र शंका नाहीये. कारण या खेळाडूकडे चांगला क्लास आहे आणि स्पेशली ॲज अ बॅट्समन म्हणून ज्या वेळेला तो काम करतो त्याचा स्टान्स ओळखणं कमी जमतं. इथे जमलंय गोलंदाजाला. फर्स्ट स्लिपला जाळ होतं आणि त्या जाळ्यात अडकतोय बॅट्समन. फलंदाज बाद दत्त कोपरा संघाला आपण पाहतोय. हा मोठा धक्का. दुसऱ्या क्रमांकाचा गडी जो जिनीत
पवार आहे, आघाडीला आला होता. सो आघाडीची जोडी नेस्तनाबूत. जरूर शिवम गोंदले यांचे फॅन आणि त्यांचे परम मित्र देवेश म्हात्रे या ठिकाणी दाखल होताच शिवमनं लगेच विकेट काढली आहे. बऱ्याच दिवसातनं शिवम खेळतो आणि त्याचा खेळ पाहण्यासाठी तो आलाय. थोडासा जरूर तो आजारी होता, परंतु आज बऱ्याच दिवसात मैदानावरती शिवम उतरला आणि त्याची गोलंदाजी खरं तर मजबूत पक्ष जरूर राहिलाय नेहमी त्याची गोलंदाजी आणि पुन्हा त्यानं आज स्वतःला सिद्ध केलं आणि आज त्याच्या येण्यानं जरूर संघाला बलकटी या ठिकाणी प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळते आणि एक चांगली स्थिती सध्या तरी आपल्याला टीम नावालीची पाहायला मिळते. कठीण काल देणं आतापर्यंत आपण पाहतोय जरूर सोसलाय आणि त्यानंतर आता तो अजून आपण पाहतोय टणक बनत चाललाय. सो हे जे षटक आहे ते इम्पॅक्टिव्ह षटक राहील, यात काही मात्र शंका नाही. कारण यामध्ये मधल्या फळीमध्ये आपण पाहतोय या मधोमध्ये एक विकेट आली, जी विकेट महत्वाच्या फलंदाजी होती. स्पेशली जिनीत पवारची विकेट आपल्याला पाहायला मिळाली. उर्वरित चेंडू गणित समीकरण जर पाहिलं 24 चेंडू आणि 61 धावांची गरज आहे. 24 बॉल रिमेनिंग आय नीड 61 रन्स. सो एक्स्ट्राच्या धावा बनवायच्यात. प्रथमेशला इथून आपण होतो ओव्हर नंबर 3 मध्ये नावाली संघाकडून आणलं गेलंय. श्री गणेश विष्णू स्पोर्ट्स नावाली संघ आज मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि अंश 11 DCC कोपरा संघ आपल्याला देखील पाहायला मिळेल. हो, हॅमर केलंय बॉलला पॅचच्या मधोमध, फटका भरपूर चांगला ऑन साइडला आणि हाही बॉल हा म्हणता सीमारेषा पार षटकार. वेळी जो मैदानाच्या आतमध्ये खेळाडू असेल त्याचा डिसिजन आहे. आपण डगआउट मधनं कोणी कॉल द्यायचा नाही, डगआउट मधनं रिव्ह्यू स्वीकारला जाणार नाही, याची दक्षता आपण घ्यायची आहे. मैदानाच्या आतमध्ये जे 2 खेळाडू असतील किंवा कॅप्टन आपण पाहतोय गोलंदाज यष्टीरक्षक यांना या गोष्टी ठरवायच्या आहेत. आपल्याला रिव्ह्यू घ्यायचा आहे की नाही. एक रिव्ह्यू प्रत्येक टीम साठी आकाश या सूचना सातत्याने आम्ही करतोय, कारण की नियम या स्पर्धेचे स्ट्रिक्ट आहेत. आपण जर डगआउटच्या दिशेने पाहत असाल आणि नंतर रिव्ह्यूची माग करत असाल तर ती चुकीची गोष्ट आहे. जरूर या सगळ्या गोष्टींचं पालन करणं गरजेचं काय, जेणेकरून आपण टेनिस क्रिकेटला आतापर्यंत चांगले दिवस जरूर आणलेत आणि अजून या खेळाला ग्लोरी कशी प्राप्त होईल यासाठी आपल्याला या गोष्टी जरूर मैदानाच्या आतमध्ये जरूर सातत्यानं कराव्या लागतील. हा बॉल जो आहे तो पंचावाला आले, तो व्हाईट बॉलचा कॉल पंचांचा एक्स्ट्राच्या स्वरूपात टीमच्या खात्यामध्ये एक धाव ऍड केली जाईल. इलिगल बॉल आणि एक अतिरिक्त धाव. 30 वरती संघ जाऊन पोहोचलाय, 31 वरती माफ करा. 31 रन्स ऑन बोर्ड, 2चा लॉस सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. 585 धावांचा करायचा आहे. येणाऱ्या 23 बॉल मध्ये 54 धावांची आवश्यकता अंश 11 DCC कोपरा संघाला. आही बॉल लाईन विस्कलीत ओद विकेट येतात पंचांच्या अगदी आपण पाहतोय. या उजव्या बाजूने गोलंदाजी करायचा निर्णय, आता कदाचित एंड चेंज देखील करायचा निर्णय असावा खेळाडूचा. स्थिर झाले अक्षरशः मैदानाच्या आतमध्ये, कारण थोडासा सूर गवसत नाही. लाईन आणि लेंथ वरती थोडंसं मी म्हणेन की इथून अभ्यास करणं आणि नियंत्रण ठेवणं फार गरजेचं आहे. ते म्हणजेच अंश 11 DCC कोपरा संघाच्या विरोधानं खेळत असताना टीम श्री गणेश विष्णू स्फोट नावाली या संघाला. ते म्हणतात ना की अगदी आपल्या हातावरती पायावरती आणि तोंडावरती ताबा जर असेल तर मग जगातील सर्वाधिक मोठा माणूस बनण्याची क्षमता आपल्याला प्राप्त होते. ते करणं गरजेचं आहे. लिडिंग एज लेग स्लिपला बॉल फिल्डरच्या हातामध्ये कॅच आणि कॅच आउट. वेल जज कॅच, बॅट्समन बाद. अजून एक धक्का. जो फिल्डर उभा होता मंदार सालुंके, त्यानं आत्ताच्या इनिंग मध्ये मिळून दुसरा झेल अगदी वेल जज करत टिपलेला आणि 2 फलंदाजांना तंबूचा रस्ता या खेळाडूच्या माध्यमातून ऍज अ बॉलरला मिळालेल्या सफलता आपण बघितल्या. एकूण धावा ज्या त्या आपल्याला पाहायला मिळतील 32 धावा धावफलकावरती आणि त्यामध्ये 3 गड्यांचा मोबदला मोजलेला आहे. तर नवनाथदादा साळुंखे यांचं देखील आगमन झालंय. विनंती आहे या पण आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. एक अष्टपैलू व्यक्तिमत्व, राजकीय क्षेत्र, क्रीडा क्षेत्र, सामाजिक क्षेत्र, कोणत्याही क्षेत्रामध्ये हे नाव आवर्जून आपल्याला पाहायला मिळतंय.
तर विनंती, एक उत्कृष्ट समालोचक म्हणून ज्यांची सुरुवातीला कारकीर्द आपण पाहिली होती, एक उत्कृष्ट खेळाडू, एक उत्कृष्ट संघनायक, म्हणजे प्रत्येक भूमिका त्यांच्यावरती द्या, ती यशस्वीपणे पार पडतील यात शंकाच नाहीये. त्यांचं आगमन झालंय, सहर्ष स्वागत त्यांचं. फ्लिक ऑफ द रिस्ट खेळायचा प्रयत्न होता बॅट्समनचा. बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाहीये, बट बॉल जो आहे तो चांगला आहे. जरूर नवनाथजी सालुंके साहेब इथे आलेले आहेत. नावालीमधून मी म्हणेन विशेष गंते आहेत. 40+ चे आपण पाहतोय कॅप्टन आहेत आणि माझे क्रिकेटपटू रेग्युलर फॉर्मॅटमधले म्हणावं लागेल. आणि माझी उपसरपंच एवढंच नाही, रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये ज्यांनी आपला आवाज ऐकवला ते एक उत्कृष्ट असे समालोचक, चांगले गीतकार, कवी, गायक आणि आमचे चांगले मी म्हणेन की ते रिलेटिव्स आहेत. येस, स्पेशली ठाण्यामध्ये प्रथमतः त्यांनी मला जरूर रिकमेंड केलं होतं. सो मला ते नाव जे आहे ते जरूर आता आठवतं आहे आणि ते अगदी आमच्यासाठी भरपूर चांगले आहेत आणि स्पेशली गुरुवर्य देखील आहेत. मी त्यांनाही विनंती करेन की यायचं मंचावरती आपलं स्वागत आहे. एकूण ज्या धावा आहेत त्या धावा फलकावरती आपल्याला 33 पाहायला मिळतात. 33 ऑन बोर्ड. 3चा सध्या तरी मोबदला मोजला. अक्षय पाटीलचा जगदीश हे 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये खेळतात. प्रथमेश सालुंकेचा सामना ते करतात. 21 बॉलमध्ये 52 धावांची गरज आहे, ती म्हणजेच टीम DCC कोपरा संघाला जिंकण्यासाठी. आव्हानाचा पाठलाग होतोय. ओ द विकेट हा बॉल पुन्हा एकदा आडव्या बॅटने करायचा प्रयत्न आहे. पंच बॉल आलेत. लेग स्टिकच्या खूपच आपण पाहतोय स्टिकच्या बाहेरून जाणारा बॉल पंचांनी वाईट घोषित केलाय. हा चांगला गोलंदाज आहे टीमचा, कारण यंगस्टर्स टीम आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे आणि दोघांकडे चांगला खेळ आहे. 34 धावा झाल्या धाव फलकावरती. 3 गड्यांचा मोबदला मोजत खेळ मैदानाच्या आतमध्ये. पाठलाग करताना थोडासा बॅकफूटवरती आता जरूर DCC कोपरा संघ आहे. 21ला 51 बनवायच्यात. ओ फटका चांगला, फाईन टार्गेट आणि बॉल हा म्हणता सीमारेषा पार. अजून एक ट्रेडमार्क शॉट, षटकार. अगदी आपण पाहिलं की बॅकफूटला थोडेसे गेले होते बॅट्समन. ज्यावेळेला समोर आपण ओ द विकेटनं प्रथमेश आले आणि जो समोरचा बॉल आहे त्याला फक्त फ्लिक ऑफ द रिस्ट केले. बॅटच्या अगदी आपण बघितलं की स्टिकर हेड आणि त्यानंतर टो एंड दोघांच्या मधोमध बॉल आपल्याला पाहायला मिळाला. बाउंड्री जी आहे लॉंग लेगला ती जी छोटी आहे, लॉंग लेग तिचं भले नाव असेल, बट तिथे आपण बघितलं की जे फिल्डर कोणी भरपूर दूर होते आणि त्याच दृष्टीने आपण पाहू शकतो की जो बॉल आहे तो आपल्याला अगदी आंब्याच्या झाडावरती लागताना देखील पाहायला मिळाला. 6 धावा मिळाल्या, पर्यायी 40 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 20 बॉलमध्ये 45 धावांची आता गरज आहे टीमला जिंकण्यासाठी. हा बॉल जाऊ दिलाय. पंचांनी सांगितलंय की कुठल्याही प्रकारचा खराब बॉल नाहीये. सो लीगल बॉल प्रथमेश सालुंकेच्या माध्यमातून आपण पाहतो. हे शस्त्र आणि अस्त्र त्यानं फेकलं होतं मोठं. ओ सुपर बॉल आहे. मे बी चॉप करायचा प्रयत्न होता खेळाडूचा, बट मधल्यामध्ये बॉलला जाऊ दिलं त्यांनी. विकेट हा बॉल आडव्या बॅटनं 2 फिल्डरच्या मधोमधून बॉल. गॅप शॉट सिलेक्शन, टेकिंग गॅप अँड गॉन फॉर रन. चौकार. धावांची गरज आहे दोघांसमोर. आपण पाहतोय मोठं लक्षाच्या दिवसामध्ये जर आपण बघितलं, पहिला सामना शिवम नावाले आणि अगेन्स्ट मध्ये आपल्याला अनुशीलन DCC कोपरा पाहायला मिळतो. या पुढील सामना उत्तर शिव आणि किरवली या 2 संघामध्ये टॉस जो झालेला आहे आणि टॉस उत्तरशी संघानं जिंकलेला आहे. पुढे आपल्याला पडघे आणि शिवकर या 2 संघाच्या दरम्यान लढत पाहायला मिळेल आणि पहिल्या फेरीमधील अंतिम सामना वेलकम उसाडणीच्या अगेन्स्ट मध्ये आपल्याला नेवाली संघ पाहायला मिळणार आहे. हा येस, विनर वर्सेस विनर म्हणजे विजेता वर्सेस विजेता ही लढाई देखील यापुढे होणार आहे एक सामना झाल्यानंतर. सो या सामन्यामधून निकालच्या संघाच्या बाजूने लागणार आहे, त्या संघानं कुठेही जायचं नाहीये. याही सूचना आहेत, सूचनांचं पालन करायचं. श्री चैतन्येश्वर वॉटर सप्लायज, थंड आणि नॉर्मल पाणी आपल्याला ज्यांच्याकडे मिळतं. मुक्काम कुटारी अंगणवाडी जवळ विठाबाई फार्म मध्ये आपण पाहतोय हे छोटंसं संस्थान त्यांनी वैभव निमसे आणि ओमकार निमसे या आमच्या
CEO जे आहेत श्री चैतन्येश्वर वॉटर सप्लायचे, त्यांनी जरूर उद्भारलेलं आहे. आणि त्यामधून आपण पाहतो या परिसरामध्ये जी तहान आहे ती तहान भागवली जाते सगळ्यांची. आणि या स्पर्धेसाठी आपण पाहतो मुक्त वॉटर सप्लायरची सेवा ज्यांनी आपल्याला पुरस्कृत केलेत त्यांचं आम्ही जरूर मनाच्या अंतःकरणापासून स्वागत करतोय. ते म्हणतात ना, हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून चांदीसाठी ढाल घ्यावी, उसालेल्या भीमेकडून पिसाळलेली आयाल घ्यावी आणि भरलेल्या अशा भीमेकडून तुकोबाची माल घ्यावी. देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं, घेणाऱ्यानं घेता घेता देणाऱ्याच्या हातही घ्यावे. जरूर त्यांच्याकडूनही आम्हाला चांगलं कार्य करण्याची जरूर संधी प्राप्त होते, अशा आम्ही जरूर आशा आकांक्षा इथे सांगतोय. आणि त्याचसोबत मी त्यांचे आभार व्यक्त करत सगळ्यांना घेऊन चालेन मैदानाच्या आतमध्ये, जिथे 18 बॉलला 41ची गरज आहे. विराज पाटील आणलंय चौथ्या षटकासाठी नावाली संघाकडून. नावाली एक्सप्रेस बॅटिंग युनिट मैदानाच्या आतमध्ये मधल्या फलीमध्ये अक्षय पाटीलनं 4 मध्ये धावा आपल्या संघासाठी 10 दिल्या. तर विराज पाटील जो गोलंदाजीसाठी आलाय, हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज असेल आमचे देवेश पाटील यांच्याकडनं. सामना जो आहे तो सामना आपल्याला रोमांचक मोडवरती जरूर पाहायला मिळतो. 18-41 धावा जरूर कठीण आहेत, परंतु या मैदानावरती माग नाही आहेत. सो त्याचाही जरूर इथे नेम बांधला जातोय मैदानाच्या आतमध्ये, यातील मात्र शंका नाही. स्ट्राइक एंडला फलंदाज तयार आहे जगदीश वो द विकेट. हा बॉल पंचांनी जाऊ दिलाय. पंच सांगतात वाईट बॉल कॉल आहे, बॅट्समॅनने जाऊ दिला, माफ करा. सो एक्स्ट्राची धाव पुन्हा एकदा मिळते. समीकरणामध्ये चेंजेस. 18ला 40ची आवश्यकता, सरासरी मोठी नाहीये. पहा 3 षटकाचा खेळ बाकी आहे. 13.33च्या सरासरीनं धावा बनवायच्यात, एवढं मागही नाहीये. सो या मॅच मध्ये अजूनही मी म्हणेन बनून आहे, तो म्हणजेच DCC कोपरा संघ. हवेत खेळलेत, मिस टायमिंग स्ट्रोक की प्रॉपर टायमिंग. यस, टायमिंग लाजवाब. आणि काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून प्रेक्षक दीर्घेमध्ये बॉल. 6 रनसाठी षटकार. एकावन्न धावा धावफलकावरती 3 गड्यांचा मोबदला. 17ला 34ची आवश्यकता. बरोबर 12.00 सरासरीनं धावा बनवायच्यात. पाटला करत असताना बॅटिंग युनिट चांगलं काम करते. स्पेशली आता इम्पॅक्ट टाकणारी फलंदाजी जगदीश मैदानाच्या आतमध्ये DCC कोपरासाठी दाखवून देतो. त्याच्या बॅटमधून येणारी फटके संघासाठी आपण पाहतो आल्हाददायक ठरले जातात. स्पेशली या 6नं इम्पॅक्ट टाकला मॅचमध्ये, आणि मॅचमध्ये अजूनही आम्ही जिवंत आहोत हे सांगतायत DCC कोपरा संघाचे फलंदाज. मैदानावरती खेळतायत आणि स्पेशली बॅटिंग जी त्यांची ती भरपूर चांगली आहे. ओ द विकेटनं खेळतोय. स्ट्राइक एंडला आपण पाहतोय पुन्हा एकदा जगदीश. गुड लाईनचा बॉल. टप्पा पडल्यानंतर उछाल भरपूर चांगला, वेग आणि बाउन्स या दोन गोष्टींचा द्वंद्वी संगम बॅट्समनला डिस आणि डॉमिनेट करून जातो. या बॉलवरती आपण पाहतोय पूर्णपणे बांधून ठेवलंय, चांगलाच हातखंडा लावलाय बॅटिंग वरती ऍज अ बॅट्समन म्हणून समोरील संघाच्या. 51 धावा झाले धावफलकावरती. 3 गड्यांचा मोबदला. येणाऱ्या 16 बॉलमध्ये 34ची आवश्यकता. हलक्या हाताने दिशा दिली आहे. कुणाला आहे तिकडे जर्सी नंबर 22. चांगल्या पद्धतीनं प्रोटेक्शन पाहायला मिळते. स्टॉप केलं बॉलला तोपर्यंत आपल्याला जरूर पाहायला मिळेल ती म्हणजेच एक सिंगल आणि स्ट्राइक रोटेशन मध्ये सातत्यपणा टिकवण्याचं काम मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. 52 झाल्यात. 52ला 3 पडलेत. श्री चैतन्येश्वर चषक आपल्याला पाहायला मिळते या क्रीडांगणामध्ये भरलेली स्पर्धा, आणि त्यामध्ये 15 मध्ये 33 बनवायच्या DCC कोपरासाठी. साकी सोडत पहिल्या सामन्यामधून आपण पाहतो पहिल्या फेरीच्या. खोलात राहिला बॉल. वेग भरपूर चांगला आहे आणि वेग चांगला दाखवतो विराजने दाखवलेली गोलंदाजी. ॲज इट इज आपण पाहतोय मागील षटकाची पुनरावृत्ती होती आहे मैदानाच्या आतमध्ये, कारण तोही आपण पाहिला की मध्यम गती फास्टेस्ट बॉलर पाहायला मिळाला, आणि तसाच हा गोलंदाज सध्या जितका मॅच डीप मध्ये नेतील तितका फायदा राहील तो म्हणजेच नावाली संघाला. खोला टाकलेला बॉल आहे. लीड एज आणि फर्स्ट स्लिपला बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. मच निडेड बाउंड्री फॉर टीम DCC कोपरा. चौकार. मिळाला.
जो थर्डमॅनच्या रिझन मध्ये आपण पाहिलं की खेळाडूच्या माध्यमातून जरूर पाहायला मिळाला. मिस टायमिंग स्ट्रोक, चान्स बनली आहे, इश्क में इश्क आहे. या वेळेला सापळं रचलं होतं आणि स्पेशली ही विकेट हवी होती, त्यासाठी कुठेतरी रिस्क घ्यावी लागेल हे विराजनं जाणलं. आपटी बॉल टाकायचा जो बॉल प्रयत्न आपण त्याचा पाहिला, ज्यामध्ये बॉलला योग्य बाउन्स देखील मिळाला नव्हता आणि तेच आमिष आपण पाहिलं की खेळाडूसाठी बनलं आणि इथून विष, त्या विषामध्ये आपण पाहतोय त्याची मात्र विकेट जाती आहे. 56ला चौथा फलंदाज बाद होतोय. 4 षटकांचा खेळ झालेला आहे. 12 चेंडू 29ची आवश्यकता असेल. मधल्यामध्ये आपण पाहतो ही विकेट जी आहे ती विकेट आता त्यांना लढण्यासाठी ताकद आणि जिंकण्यासाठी क्षमता प्राप्त करून देईल, यात काही मात्र शंका नाहीये. 56 धावा धावसंख्या फलकावरती जरूर पाहायला मिळतात, जिकडे 4 गड्यांचा मोबदला आपण बघितलेला आहे. 12 बॉलमध्ये 29 धावांची गरज आहे, ज्यामध्ये 14.50च्या सरासरीनं धावगती राखायची आहे. ती म्हणजेच बॅटिंग करत असताना यावेळेला टीम 80-11 DCC कोबरा संघाला 12ला 29 बनवायच्यात. सरासरी जिथे आपण बघितली की 12चीही आली होती पर ओव्हरच्या अनालिसिसनं, बट तीच सरासरी आता आपल्याला थोडी वेगळी पाहायला मिळते. उत्तोषी संघाने टॉस जिंकला आणि त्यांनी फिल्डिंग करायचा निर्णय घेतलेला. सो बॅटिंगची जबाबदारी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळेल की टीम किरवली तुमच्याकडे असणार आहे आणि ते गेलेत. आय थिंक त्यांना जसंही कळालं की टॉस जो आहे तो आपल्या बाजूने लागला नाहीये, त्याने खेळाडू कक्षाच्या अलीकडची जागा जी आहे ती पकडून धरलेली आहे. हे होतं स्पेशली रायगडमधील जे संघ आहे, ॲज अ टॉस जिंकल्यानंतर संघ नायक बॅटिंग स्वीकारतात. मिस टायमिंग स्ट्रोक, पुन्हा एकदा चान्स आहे आणि प्रणव कडून मी म्हणेन चूक घडली आहे. जीवनदान मिळतंय बॅटिंग करत असताना फलंदाज जगदीशला. 4 मध्ये 9 धावांचं योगदान जगदीश कडून आतापर्यंत पाहायला मिळतंय. सो धीम्या गतीने तोही फलंदाजी करत नाहीये. सरासरी 15ची आहे आणि त्यामध्ये आपण पाहतोय त्या सरासरीनं फलंदाजी करण्यासाठी हा खेळाडू जरूर परिचित आहे. सो त्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. धावा ज्या आहेत त्या टोटल आपल्याला 58 पाहायला मिळतात. पाठलाग 85चा. येणाऱ्या 11 बॉल मध्ये आता 27 धावांची गरज. हा बॉल हाही फटकावून साईडला खेळायचा प्रयत्न. यावेळेला फिल्डिंग मध्ये थोडेसे चेंजेस आहेत, जिकडे आपल्याला जरूर पाहायला मिळतील. शिवमला आता मैदानाच्या आतमध्ये तिथे संधी दिली आहे ॲज अ फिल्डर म्हणून. संघ चांगला आहे नावाली संघ, कारण यंग सेना त्यांच्याकडे. आम्ही बघितलं होतं आय थिंक ती स्पर्धा निगूची होती आणि निगूच्या स्पर्धेमध्ये या संघानं काय जबरदस्त परफॉर्मन्स दिला होता. नाईट स्पर्धा आणि 2 पूल 40+ 2 पूल आपल्याला ग्रामीणचे रेग्युलर पाहायला मिळाले. त्यामध्ये या संघाचा आपण पाहिला की उत्तेजनार्थ नंबर देखील त्यांनी प्राप्त केला होता. सो चांगला संघ आहे आणि त्यांच्या अगेन्स्ट खेळतायत. मिस टायमिंग स्ट्रोक, बिहाइंड द विकेट, लेग स्लिपला रिले कॅच होण्याच्या संभावना होत्या. साईकडून चूक आणि जीवनदान. सुनील आहेत, माफ करा, साई आणि सुनील दोघांकडून मी म्हणेन या बॅकअपसाठी साईनं मी म्हणेन तिथे चान्स घेणं गरजेचं होतं. विकेट कीपर ते आहेत पहा. चान्स होती फार दूर नव्हते जेल पासून. 9ला आता 25ची गरज आहे. दरम्यान सन्माननीय मुरलीधर शेठ म्हात्रे साहेबांचं शुभ आगमन झाले. विनंती आहे त्यांना की या आपण मंचावरती आपलं सहर्ष हार्दिक स्वागत, ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी रोख रक्कम 5000 रुपयाची धनराशी लाभले, त्याबद्दल आमच्या संघाच्या वतीनं त्यांचे मनापासून आभार. पुन्हा एकदा यावेळेला टायमिंग वरती सगळ्यांचं लक्ष. ब्लॅक स्क्रीनला धडकतोय बॉल, दे धडक, षटकार. पहा इथे दोघांचे प्रयत्न झाले होते बॉल अडवण्यासाठी. बॅकफुटला जाऊन खेळलेत, जागा बनवली आहे, बट फिल्डर आहेत फाईन मध्ये आणि प्रथमेश कडून हा चांगला झेल. वेल जज कॅच. कहाणीमध्ये ट्विस्ट. नावालीनं आता पलटवार केलाय आणि या मॅच मध्ये पुन्हा एकदा ते बनलेत. बॅट्समन आउट.
धावा धावफलकावरती 5 गड्यांचा मोबदला आहे. मॅच जी आहे ती मॅच आता पूर्णपणे आपल्या बाजूने झुकवताना पाहायला मिळतात. पूर्णपणे म्हणून चालणार नाहीये, कारण क्रिकेटमध्ये 99% एका संघाच्या बाजूने आणि 1% जर दुसऱ्या संघाच्या बाजूने असेल, ते 1% देखील 99% मध्ये कन्वर्ट व्हायला वेळ लागत नाहीये. योग्य वेळेची वाट पाहावी लागते आणि वेळेत कार्यक्रम केला की मग यश तुमच्या अगदी आपण पाहतो जवळपास येऊन तुम्हाला लिंगन देतं, यात काही मात्र शंका नाहीये. आता 7 ला 19 बनवायच्या DCCने एखादा मोठा फटका या बॉलमध्ये घेतला तर कदाचित शेवटच्या षटकामध्ये मॅच आपल्याला अजून रंजक पाहायला मिळेल. हा बॉल मिस टायमिंग स्ट्रोक आहे, मिड विकेट टार्गेट केलाय. प्रथमेश सालुंके आहेत, हडवे गेले, दुसऱ्या धावेसाठी निघाले, स्ट्राइक एंडला थ्रो, बॅट्समन पोहोचलेत, बॅटर सेफ आहेत. 2 धावा आल्यात. येणाऱ्या 6 बॉलचा खेळ बाकी 68 पडलेत, 5 पडलेत, 6 ला 17ची आवश्यकता. डीजे एका तासामध्ये एक मॅच कंप्लीट व्हायला हवी होती, परंतु आता 10 मिनिटं अतिरिक्त खर्च झाली आहेत. याचा विचार करावा लागेल कुठेतरी. ॲझिटिंग स्कोरिंग कंपॅरिझन जर आपण बघितलं, अनालिसिस आहे ते 68 ला आपण बॅटिंग करत असताना बघितलं होतं. ते म्हणजेच फर्स्ट हाफला बॅटिंग करणाऱ्या टीम जय गणेश विष्णू स्पोर्ट्स नावालीला, आणि आताही आपण तेच पाहतोय DCC कोपरा संघ देखील त्याच हेरीनं आपल्याला बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. सो आता पाठलाग करायचा 6 मध्ये आपण पाहतोय टीमला जिंकण्यासाठी गरज आहे ती म्हणजेच 17 धावांची. एखादा मोठा फटका या मॅचचा पर्दाफाश करेल आणि जीतचा जो परचम आहे तो फडकवण्यासाठी तो पुरेसा असणार आहे. शेवटचं षटक देतोर मध्ये आणलंय. ओ हा चेंडू गुड लाईनचा बॉल, टप्पा पडल्यानंतर बॉलला एलिगेशनचा वेग. अमोल जर्सी नंबर 9-3 आणि जय सालुंकेला आणलंय गोलंदाजीसाठी, देतोसाठी. द विकेट, गोलंदाज तयार. ओ हाही बॉल, योग्य बाउन्स, मध्यम गतीनं इमर्जिंग स्टार प्लेअर आहे टीम नावलीचा. एक स्पर्धा आपल्याला जरूर आठवेल, शिवयुवा ट्रॉफी सिद्धी करवले. त्या स्पर्धेमध्ये 6 मध्ये 4 थांबवायच्या होत्या. प्रश्न पडला संघनायकाला की कुणाची निवड करायची, आणि त्या 4 पैकी फक्त 2 धावा खर्च करणारा हा नामांकित गोलंदाज आहे. आणि त्याला आपण बघतोय आज बॉलिंग अटॅक वरती DCC कोपराच्या विजयाच्या मधोमध आता त्यांच्या वर्णामध्ये आपण पाहतोय तो मात्र इथून 20 बाधा करतोय. 4 ला 17ची आवश्यकता. दुसऱ्या बाजूनं स्ट्राइक एंडला फलंदाज देखील तयार असेल उजव्या हाताने खेळण्यासाठी. सामना फसल्या मध्ये नॉन स्ट्राइकच्या फलंदाजाला बॅटिंगला स्ट्राइकला आणणं गरजेचं आहे. फिरून खेळायचा प्रयत्न होता. हाही बॉल बॅटच्या आपण पाहतोय संपर्कात आला नाहीये आणि ते आपल्याला पाहायला मिळेल. यस, एज आहे, परफेक्टली संपर्कात आला नाही असं म्हणावं लागेल. जरूर एका धावेनं फरक पडतोय परंतु फारसा नाही. 3 चेंडू आणि 16 धावांची गरज, म्हणजे 3 चेंडू 2 षटकार 1 चौकार. इवन 3 चेंडू 3 षटकार यापेक्षाही वेगळा विकल्प तुमच्याकडे नाही आहे. 2 षटकार 1 चौकार आणि 3 षटकार हे 2 विकल्प आहेत. कुठलेही निवडायचंय हे तुमच्याकडे. बट आता मी म्हणेन बॉलर जो आहे तो बॉलर या मॅच मध्ये इम्पॅक्ट टाकत जे आपलं तराजू आहे ते तराजू तो आपल्या बाजूने झुकवतोय. ती मॅच त्यांना आपल्या बाजूने जरूर झुकवली आहे. फटका चांगला केलाय, कव्हरला बॉल, फिल्डर तिकडे उपलब्ध नाहीयेत आणि बॉल जो आहे तो सीमारेषा बाहेर चौकार जाताना पाहायला मिळतोय. कहाणीमध्ये ट्विस्ट, चौकारानं थोडेसे धीमे झालेत, बट मी म्हणेन की लढाई हारले नाहीयेत. ते म्हणतात ना, मंजिल मिले न मिले तो मुकद्दर की बात है, लेकिन हम लढे नहीं ये गलत बात है. रख हौसला तू बंदे वक्त तेरा आएगा, खुद को तू कर ले काबिल खुदा मिल जाएगा. स्वतःला काबिल बनवा, आधी सिद्ध करा. प्रसिद्ध बॉल काल 2 मध्ये 12ची आवश्यकता होती आणि त्या धावा चेज केल्या होत्या. संस्कार म्हणून फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले, डान्सरचे खेळाडू, आणि त्यांनी त्या धावा चेज देखील आपण बघितल्या की केल्या होत्या.
सो हे क्रिकेट आहे. ते म्हणतात ना द ग्लोरियस गेम ऑफ अनसर्टनिटी इज अ क्रिकेट. अनिश्चितावस्थे भरावा खेळ म्हणजे क्रिकेट. क्रिकेटनं मैदानाच्या आतमध्ये सरडोक्यासारखे रंग बदललेत. वेगळं सांगायची गरज नाही. विकेट देखील तशीच आहे. ओ द विकेट. हा बॉल बॅटच्या मधोमध. कहानी में ट्विस्ट. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. नाम है डीसीसी कोपरा. बॅटिंग युनिट मध्ये स्ट्राइक एंडला रोहन इन ॲट नंबर 7 वरती आलाय. प्रेक्षक उभे राहिलेत. खेळाडू कक्षेमध्ये श्रीदत्त कोपरा संघाचे फलंदाज उभे राहिलेत जे शांत झाले होते. याचंच नाव क्रिकेट आहे मित्रांनो. कधी भरती तर कधी ओहोटी, कधी ऊन तर कधी सावली. आणि आता इथून आपण पाहतो ते सगळे प्रवास इथे मात्र करावे लागतायत. ते म्हणजेच नेवाली आणि त्यासह डीसीसी कोपरा संघाला 1/6ची आवश्यकता. स्ट्राइक एंडला रोहन तोडेकर. तो तोडत नाहीये, तो जोडतोय. त्यानं सुरुवात केली आहे मोठ्या फटक्यासह. मॅच रोमांचक मोडवरती आली आहे. टीम मीटिंग घेण्यासाठी भाग जरूर पाडलाय, कारण या फटक्यानं आता आपण पाहतोय टेन्शनची मात्रा जी आहे ती वाढवली आहे इथे बॉलिंग युनिटची. नावालीचा जो खेळाडू जो 6 मध्ये 4 थांबवतोय त्याच्या अगेन्स्ट मध्ये 17 बनवायचे आहेत. आणि तिथे आपण पाहतोय आता इथे स्कोरिंग शॉट मॅचला इथे आपण पाहतोय कलाटणे देतो. हा जो चौकार आहे तो थांबवायचा प्रयत्नही झाला नव्हता. धीम्या गतीनं बॉल देखील गेला होता. तर डगआउट मधनं आपण जास्त आवाज द्यायचा नाही आणि डगआउट देखील सोडायचं नाही. जोपर्यंत सामना फिनिश होत नाही तोपर्यंत डगआउट देखील 2 बॉलची पेनल्टी आहे. यस, मॅच डायरेक्ट आपल्याला गमावावी लागेल याची दक्षता आपण घ्या. आणि मॅचचा रिदम तोडू नका. नावाली संघ आपल्याला देखील विनंती आहे, जर आता आपण जास्त मॅच थांबवली तरी आपल्याला देखील पेनल्टी लागू शकते याची दक्षता घ्या. आणि मॅचचा रिदम, मॅच आपल्याला वेगानं कंप्लीट करायची. कदाचित आज देखील एकच संघ क्वालिफाय करायचा आहे. या दृष्टिकोनातून आपल्याला वेगानं मॅच कंप्लीट करायचे आहेत. चला स्पीड अप करा. सुरुवातीला सगळं शांत सुरू होतो. 3/16 असं वाटलं की सामना गेलाय. पण ते म्हणतात ना की तूफान आने से पहले पत्ता भी नहीं हिलता. लेकिन जब वो आता है तब सब कुछ अस्त व्यस्त हो जाता है. इथे तसंच घडलंय. 1/6ची आवश्यकता. 1 में 6 चाहिए. सिंगल बॉल रिमेनिंग आहे आणि आपण पाहतोय 6 रन्सची आवश्यकता आहे. मोठा फटका दोघांमध्ये संवाद समोर जो आपण पाहतोय साईल आणलाय, जो डिस्ट्रॅक्शन बनलाय समोरील बॅट्समन साठी. 1/6ची आवश्यकता. हा चेंडू गुड लाईनचा स्पॉट आणि बॅट्समनला डिस. सामना जो आहे तो नावाली संघाने जिंकला. बट फाईट बॅक चांगला होता. जरूर या मॅच मध्ये मी म्हणेन की जो प्रवास आहे तो चांगला पाहायला मिळाला. डीसीसी कोपरा हार्ड लक. रिव्ह्यूची मागणी या ओके, जरूर आपण चेक करू. ऑनफिल्ड अंपायरचा जो निर्णय त्या निर्णयाला चॅलेंज केलाय. सो हा जो निर्णय तो तिसऱ्या पंचांकडे टेक्निकल टीम कडे सोपवलाय. वाईट साठी त्यांचे रिव्ह्यू त्यांनी ते क्लेम करतात की हा वाईट बॉल आहे. बट पंचांनी इथे जो तो आपण बघितलाय की लिगल बॉलचा इशारा केलाय. सो तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवलेला आहे. योग्य निर्णय तुमच्यापर्यंत आम्ही जरूर पासू. शेवटचा 1 आणि 6ची आवश्यकता होती तेव्हा हा बॉल जो आहे तो आपण बघितलं की गोलंदाज जय सालुंकेनं डिलिव्हर्ड केला. सुरुवातीचे 2 बॉल एकही धाव त्यानं दिली नव्हती. इट्स अ लीगल बॉल. येस, फेअर डिलिव्हरी आहे आणि सामना जो आहे तो निकाल लागतोय टीम श्री गणेश विष्णू स्पोर्ट नावालीच्या बाजूनं. वेल प्लेड, अभिनंदन. क्या बात आहे. सामना भरपूर चांगला पाहायला मिळाला. दोघांनी चांगला फाईटबॅक. शेक हँड करून मैदान सोडा अशी विनंती आहे. स्पर्धेची नियमावली. दुसरा संघ चला लगेच मैदानामध्ये उतरा. किरवली संघ आपली बॅटिंग युनिट मधून सलामीची जोडी मैदानामध्ये पाठवायची. मधल्यामध्ये हा वेल नको, या गोष्टीची आपल्याला घाई करायची आहे.